मित्रांनो, आज कोरेगावचं ओपनचं मैदान पार पडलं आणि त्यात आपल्या सर्वांचा लाडका, ज्याला देव म्हणून संबोधलं जातं, असा बकासूर एक नंबरचा मानकरी ठरलाय. मोहिल शेठ, पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन. काय सांगाल, आजचा आनंद काय असणार आहे? आज आनंद काय नाही, बैल आमचा गुलाब राहिला की आम्हाला आनंदच असतो. नक्कीच मोहिल शेठ, आज खऱ्या अर्थानं बकासूरने गुलाल केला, पण आज एक वाईट घटना घडली. ती आपल्यालाही माहीत आहे की सप्त हिंद केसरी मोठ्या लक्ष्याचं आज निधन झालं. काय सांगाल आज? नाही, आम्ही त्याला भेटून पण आलतो बैलाचं, त्याबद्दल बी खूप वाईट वाटतं नाही का. त्यामुळे थोडं दुःख पण आहे. मोहिलशेठ, आज कुठंतरी बकासूरला ज्या पद्धतीनं आपण देव म्हणतो तसंच मोठ्या लक्ष्याला देखील देव म्हटलं जातं. आजचा हा विजय कुठंतरी बकासूरकडून मोठ्या लक्ष्यासाठी समर्पित म्हटलं जाईल. काय सांगाल त्याविषयी? नाही, आजचा गुलाल मोठ्या लक्षाला समर्पित केला जातो, कारण का तो बकासूरच्या आधी देव होता ना, आता बकासूर देव. आता मोहिलशेठ, आज आपला बकासूरनं तर गुलाल केल्या प्रथम केलायच, त्याचबरोबर आपला साम्राज्य देखील मुळशीच्या मैदानामध्ये गुलाला असा पात्र ठरला. काय सांगाल? नाही, त्या साम्राज्या मागे अख्खे आमच्या सावकार ग्रुप असेल नाही का, हे सगळी पोरं असतील, त्यांचं त्याच्या मागे खूप त्यांचं कष्ट आहे. त्याच्यामुळं आज त्यांची मान कुठंतरी त्यांनी खाली नाही जाऊन दिली, कारण का मुळशी तालुक्यात मैदान होतं आणि त्या मैदानात त्यांनी कडनी पळून सेमी काढला 1 नंबर तासावरून. त्यामुळं सगळी पोरं खूप खुश होती नाही का. आणि तसं बघितलं तर तुमचं साम्राज्यावर पण खूप जीव आहे, वारंवार दिसत आलंय. आणि आज बकासूरने इकडे 1 नंबर केला आणि साम्राज्याने पण तिकडे गुलाल केला, म्हणजे कुठंतरी तुम्हाला आज द्विगणित आनंद झालाय थोडक्यात. आपलं कसं आहे, आज बैलांनी गुलाल केला काय, बैलांनी मार खाल्ला काय, आपल्याला त्याचं सुखदुःख नसतं. आपण जेवढं त्याला पहिल्यापासून जपत आलं तेवढंच जपतो, पुढल्या बैलात भेदभाव करत नाही. दोन्ही बैलांनी जरी मार खाल्लं तरी दोन्ही बैल तेवढीच, आणि पोरं त्यांच्या मागे खूप कष्ट करतात, त्यामुळे कुठंतरी हे फळ भेटतं. काही दिवस चढ उतार असतात, त्यामुळं आम्ही कधी खचून गेलो नाही, आमचा ग्रुप कधी खचून गेलो नाही. आमच्या पोरांनी खूप कष्ट केले, त्यामुळं आज तिकडे त्यांना यश आलं आणि इकडे ह्याला पण यश आलं. त्याच्यामध्ये खूप आनंद आहे. नक्कीच. चढ उतार म्हटला तुम्ही, आणि त्याचे बकासूरचे चाहते इतके संवेदनशील नाही की ते पण त्यांना पण माहीत असतं की बकासूर जिद्दी आहे आणि तो कुठेही मान खाली टाकून देत नाही. त्याने आज परत त्या प्रेक्षकांसाठी दाखवून दिलं की मी खरं तर लढतो आणि 1 नंबर पण करतोच. काय सांगाल त्या प्रेक्षकांना आव्हान काय कराल? कारण खूप दिवस प्रेक्षक चाहते खूप त्यांचे कमेंट्स येत होते की आपला देव बकासूर गुलाबात राहू, आणि आज त्यांचं स्वप्न पण पूर्ण केलं, कमबॅक केलाय आज खऱ्या अर्थानं. कसं आहे की सगळे त्याला बकासूरला देव मानतात, मुळे त्याचे सगळे भक्त येते नाही का. आणि त्या भक्तांची कुठेतरी इच्छा पूर्ण करण्यासाठी देवांनी त्यांना प्रसाद दिला. नक्कीच. आणि त्याच्यासोबत आज पळाला जो राजा, तर राजाबद्दल काय सांगाल? नाही, राजा एक आपलं चांगला बैल पळतो, ते आपले सौरभ भाई जाधव असतील, त्यांनी त्यांच्या नियोजनात आज पायरा झाला होता आणि त्यांना बैल द्यायचं होतं 1 मैदान, त्यामुळं आपण त्यांना बैल दिला. आज फायनलला ज्यावेळी 1 नंबर वाटला त्यावेळी तुम्हाला काय वाटलं? तुमचा आनंद काय होता वैयक्तिक मनात, तुम्हाला काय वाटलं? नाही, आपल्याला आनंद, बैलांनी मार खाल्ला तरी आपल्याला आनंदच असतो, कारण का बैलाने आपल्याला खूप काही कमवून दिलेले. बरोबर. त्यामुळे आपण कधी आपल्याला दुःख होतच नाही बैलांनी सेमीला मार खाल्ला तरी, आणि 1 नंबर केला तरी आपण जास्त हुरळून जात नाही. आणि तुमचं खऱ्या अर्थानं प्रेम पाहायला इतकं मिळतं बकासूरवरचं की मामांचं लग्न झालं तर मामांच्या लग्नात पण तुम्ही बकासूरचाच वेअरिंग ड्रेस केला होता, त्याच्यावर तुमचं खूप प्रेम दिसतं. आणि बकासूरची पण मेन प्रमुख उपस्थिती होती त्या लग्नात पण. आता मी जे काय आहे ते सगळं त्या बकासूरमुळे आहे, त्यामुळं मी सगळं काय माझं आहे त्या करिअर त्याला समाप्त करतो. नक्कीच मोहित, एक खूप तुम्ही महत्त्वाचं बोलला की कारण तो तुमच्या आयुष्यात आला आणि त्याने तुमची मान कधी खाली टाकून दिली नाही. आज पण तो जिद्दीने पळाला आणि 1 नंबर केला. ज्यावेळी वाटतं की ज्यावेळी अतिथी सामने असतात वगैरे त्यावेळी बकासूर करून दाखवतो, आणि आज त्याने सुट्टा निकाल घेतला. मोहित, त्याच्याबद्दल काय सांगाल? कारण आज खऱ्या अर्थानं ओपनचं मैदान खूप दिवसातून लागलं होतं. तुम्हाला माहिती आहे ओपनचं मैदान कमी होतं, पण आज ते ओपनचं मैदान पडलं आणि बकासूरने परत एकदा त्याची जिद्द दाखवली की मी 1 नंबर करतो का, तर करतोच. नाही, आनंद वाटतो खूप, आणि आपले जे जवळची माणसं आहेत ते आपल्याला सपोर्ट करतात. तिकडे सुद्धा आपल्या साम्राज्याला वादळ पडला, आपले अनंत तारेकर असतात, त्यांच्या आमचे खूप घरातले संबंध आहेत. त्यांना फक्त 1 फोन केला मी नाही का, 30 तारखेला असं मैदान पडले, मला बैल पाहिजे. ते बोलले एका शब्दावरती, बैल येईल 30 तारखेला, तू टेन्शन घेऊ नको. त्यांना परत फोन पण नाही केला. एवढे आमचे संबंध आपण जपून ठेवल्यात, आणि ह्याला पण ते देव मानतात, आमच्या घरच्या गाड्या पाहिजेत. नक्कीच. आणि आता आगामी हिंद केसरी मैदान येत आहेत मोहिल शेठ, नियोजन झालं का? नियोजन नाही झालेलं, पण दिसन चांगला
नियोजन. आता पुणे जिल्ह्यातलंच मैदान आहे वडकीचं हिंद केसरी, तुमचं म्हणजे थोडक्यात जिल्ह्यातलं मैदान आहे, त्यामुळे म्हटलं की नियोजन वगैरे झालं का वडकीचं वगैरे काय? नाही, मोठ्या मैदानात खरं तर डप्पाच असतो हां, आणि परत एकदा डप्पा भेटणारच. नक्कीच मोहित शेठ खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुमच्या टीमसाठी. नक्कीच बकासूर जसं तुमचं नाव करतोय महाराष्ट्रात, अजूनही तो भरपूर वर्ष तुमचं नाव करेल आणि तुमचं हे टीमचं नाव खाली करून देणार हीच तुम्हाला शुभेच्छा आहे. धन्यवाद.